विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण घटक 3 मधील उपघटक 3.5 माहिती तंत्रज्ञान विषयक शब्द यावरील व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे आणि त्याचबरोबर त्या घटकावरील आधारित जो सराव प्रश्नसंच 3.5 होता तो तुम्ही सोडवलेला आहे आणि त्या ठिकाणी आपला जो घटक 3 आहे तो 3 घटक इथं आपला पूर्णतः 3 आणि 3 मधले उपघटक सगळे संपलेले आहेत आणि आजच्या तासाला आता आपण त्याच्या पुढचा घटक म्हणजे मुख्य घटक जो 4 आहे आणि त्या घटकाचं नाव आहे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व, हा आपला घटक 4 आहे आणि यामध्ये आता उपघटक जवळपास 12 ते 13 आहेत। या दुसऱ्यामध्ये जवळपास 13 उपघटक आहेत बघा। चौथ्यामध्ये म्हणजे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व हा जो घटक आहे या मुख्य घटकावर उपघटक 13 आहे आणि या 13 उपघटक आपल्याला इथं पाहावं लागणार आहे। त्यातला आज आपण आजच्या तासाला त्यातला पहिला उपघटक घेऊ, उपघटक 4.1 आणि त्या घटकाचं नाव आहे समानार्थी शब्द। आता विद्यार्थी मित्रांनो, समानार्थी शब्द म्हणजे काय तर एका शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरला जातो आणि अशा शब्दाला समानार्थाचा शब्द असं म्हणतात बघा। उदाहरणार्थ एक शब्द आहे आणि त्याच शब्दाचा दुसरा अर्थ वापरला जातो आणि त्या वापरल्या जाणाऱ्या शब्दालाच आपण काय म्हणतो, समानार्थी शब्द म्हणतो। आता कसं, उदाहरणार्थ आपण एक शब्द घेऊ की त्याचा समानार्थ शब्द आपण दुसरा वापरता येईल। आता उदाहरणासाठी आपण काय करू, एक शब्द घेऊ, आपण कोणता घेऊ शब्द, आई हा शब्द घेऊ, आई। आता बघा, समानार्थी शब्द आपल्याला हा घटक पाहिजे आहे। आता समानार्थी शब्द कशाला म्हणायचे तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे की एका शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरला जातो आणि त्या शब्दाला जिथे आपण काय म्हणतो, समानार्थी शब्द म्हणतो। म्हणजे आपण एक उदाहरणासाठी काय घेतलेलं आहे की आई हा एक शब्द घेतलेला आहे। आता आई या शब्दासाठी समानार्थाचे 3 ते 4 नाव आहे बघा। त्यामध्ये पहिला आहे आईला काय आहे, माय, माय, माय म्हणजेच आई, आईचाच दुसरा शब्द माय आहे। पुन्हा माऊली, माऊली, हा माऊली म्हणजेच आई, म्हणजे आई या शब्दाचाच समानार्थ माऊली हा पण शब्द आहे। पुन्हा माता बघा, माता, माता हा शब्द आईलाच समानार्थी शब्द आहे। पुन्हा जननी बघा। विद्यार्थी मित्रांनो, इथं बघा शब्द फक्त आई हा एक शब्द आहे आणि या आई या शब्दाचे समानार्थी शब्द किती आहेत, 4 समानार्थी शब्द आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला जो घटक पाहिजे आहे तो आहे समानार्थी शब्द। म्हणजे एका शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरणे म्हणजेच समानार्थी शब्द हे लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून आपण उदाहरणासाठी काय घेतलंय, आई हा शब्द घेतला आहे आणि आई या शब्दाचाच दुसरा अर्थ काय आहे, माय, माऊली, माता आणि जननी हे 4 शब्द त्याला समानार्थी शब्द आहेत आणि म्हणून हा जो आपला घटक आहे, उपघटक आहे 4.1, यामध्ये आपल्याला हेच पाहायचं आहे की एकाच शब्दाचे समान अर्थाचे दुसरे शब्द आपल्याला इथं पाहायचं आहे बघा। पुन्हा मराठी भाषेत पुष्कळदा एका शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरला जातो। आता मराठी भाषेमध्ये काय केलं, पुष्कळदा एका शब्दासाठीच काय केलं, त्याच अर्थाचा दुसरा शब्द तुम्हाला विचारला जातो बघा आणि त्यामुळे काय होतं की आपल्या शब्द संपत्तीमध्ये भर पडते बघा। मला काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, आई हा नाव जे आहे ते जनरली सगळ्यांनाच माहिती आहे, आई, बरोबर आहे ना? पण आईला समानार्थाचं माय, माऊली, माता आणि जननी हे 4 शब्द ज्यावेळेस आपल्या लक्षामध्ये येईल की आई या
याच्यासाठी संबंधित असणारा समानार्थी शब्द माय, माऊली, माता, जननी आहे. म्हणजे एक प्रकारे एवढ्या शब्दाची आपल्याला ओळख झाली, म्हणजे एक प्रकारे आपल्या ज्ञानामध्ये भर पडली. ते कशा पद्धतीनं? तर फक्त आपल्याला आई हा शब्द माहिती होता, पण आईचे समानार्थी 4 शब्द माहिती झाले ना. म्हणजे एक प्रकारे आपल्यामध्ये असणारं जी शब्दसंपत्ती आहे किंवा आपलं ज्ञान वाढण्यासाठी किंवा आपल्या मध्ये आपल्याला समानार्थी शब्द पाठ असल्यामुळे काय होणार आहे की आपली जी शब्दसंपत्ती आहे ती शब्दसंपत्ती आपली वाढणार आहे बघा, किंवा शब्दसंपत्तीमध्ये भर पडणार आहे. आता अशा समानार्थी शब्दांचा स्वतंत्र संग्रह करून ठेवण्याची सवय शालेय वयात लावून घ्या. आणि मग अशा पद्धतीने काय करायचं आहे की एक शब्द आहे, त्या शब्दाचे अनेक समानार्थी शब्द आहेत, ते आपण आतापासूनच आपल्याला त्याची लिहून घ्यायची किंवा पाठ करण्याची आपल्याला आतापासूनच शालेय वयामध्येच आपल्याला त्याची सवय लागली पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं त्याचा अभ्यास सुद्धा आपण काय केला पाहिजे. तरच आपल्याला कळणार आहे की आई याच्यासाठी 4 समानार्थी शब्द आहेत. हे कधी लक्षामध्ये येणार आहे? ज्या वेळेस आपण हे पाठ करणार आहे किंवा हे वाचणार आहे किंवा लिहून कुठेतरी ठेवणार आहे, त्याच वेळेस आपल्या लक्षामध्ये येणार आहे की या शब्दाचा समानार्थी शब्द हे 4 आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला समानार्थी शब्द ओळखता येईल. आता आपण उदाहरण घेऊन बघूया की कशा पद्धतीने या समानार्थी शब्दावर किंवा समानार्थी शब्द यावर कशा पद्धतीने प्रश्न पडतात परीक्षेमध्ये आणि कशा पद्धतीने तुम्हाला विचारतात ते आपण इथं पाहूया बघा. आता पहिला शब्द घेऊया. उदाहरण 1 काय आहे? सूर्य. सूर्य हा शब्द आहे, त्याच्यासाठी पर्याय शब्द आहे मार्तंड. मार्तंड. दुसरा आहे शशी. तिसरा शब्द आहे सोम. आणि चौथा जो आहे तो आहे इंदू. इंदू. आणि याच्यासाठी आपण उत्तरासाठी 4 बोल दिलेले बघा, त्यातला जो योग्य बोल पर्याय तो पर्याय आपल्याला इथं रंगवायचा आहे. बघा आता विद्यार्थी मित्रांनो हे पहा. आता प्रश्न काय म्हणले की खालील ठळक अक्षरातील शब्दांचे समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून अचूक शोधून त्याचा पर्याय निवडायचा बघा. आता सूर्य या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे या 4 मधला? आता बघा सूर्य या शब्दाला याच्यामध्ये समानार्थी शब्द कोणता आहे ते आपल्याला पाहायचं आहे. मग आता पहिलं काय दिले? मार्तंड दिले. तर विद्यार्थी मित्रांनो आता सूर्य या शब्दाला समानार्थी शब्द आपल्याला 4 पर्यायांमधला योग्य तो निवडायचा बघा. आता सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द पहिला आहे मार्तंड, दुसरा आहे शशी, तिसरा आहे सोम आणि चौथा आहे इंदू. आता हे 4 पर्याय आहेत. या 4 मधला आपल्याला एक असा शब्द आहे की तो सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. तर पहिला पर्याय जो आहे तो आहे मार्तंड. म्हणजेच सूर्याचा समानार्थी शब्द कोणता आहे विद्यार्थ्यांनो? मार्तंड. हा शब्द जो आहे तो सूर्याचा समानार्थी शब्द आहे. आणि हे दिलेले शशी, सोम किंवा जो इंदू ही जी नावे आहेत ही सगळी कशाची नाव आहेत रे? चंद्राची नाव आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. याच्यामुळेच आपली काय होणार आहे? शब्दसंपत्ती वाढणार आहे. बघा आता सूर्याला जो समानार्थी शब्द आहे तो मार्तंडाला, हा जो शशी किंवा जो सोम किंवा जो इंदू आहे हे सगळे 3 नाव कशाचे आहेत? चंद्राची नाव आहे. म्हणजे सूर्याचं नाव मार्तंड आहे, तसं चंद्राची जी नाव आहे तो आहे शशी, सोम आणि इंदू. हे कशाची नाव आहे? चंद्राची नाव आहे. आणि मार्तंड हे सूर्याचं नाव आहे. आणि त्यामुळे आपल्याला इथं काय होणार आहे? जो पर्याय 1 आहे तो पर्याय इथं आपल्याला पूर्ण रंगवावा लागणार आहे. आता त्यातला दुसरा प्रश्न लिहूया बघा. अशाच पद्धतीचा प्रश्न लक्षात घ्यायचा. आता हा दुसरा बघू. तलाव. तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द घ्यायचा आपल्याला. पर्याय 1 आहे जलधी, दुसरा आहे अवनी, तिसरा आहे रत्नाकर आणि चौथा जो आहे तो आहे कासा.
कासा आणि यासाठी 4 आपल्याला इथं गोल दिले बघा. आता बघा इथं सुद्धा काय करायचं आहे आपल्याला की या तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला या 4 पर्यायामधून निवडायचा आहे बघा. आता बघा पर्याय जो पहिला आहे जलधी, हे समुद्राचं नाव आहे. आपल्याला तलावाचा समानार्थी शब्द इथं ओळखायचा आहे. तर तलावाचा समानार्थी शब्द शोधताना आपल्याला हे 4 पर्यायाचं आपलं वाचन करावं लागणार आहे आणि हे 4 पर्याय नेमकं कुणाला किंवा कुणाचे समानार्थी शब्द आहेत ते आपल्याला शोधावं लागणार आहे बघा. आता जलधी आहे, जलधी म्हणजे काय आहे हे? जलधी हे समुद्राचं नाव आहे. दुसरा पर्याय जो आहे अवनी, हा किंवा अवनी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पृथ्वीला समानार्थी शब्द अवनी आहे. रत्नाकर हा सुद्धा कशाचं नाव आहे रे? समुद्राचं नाव आहे. म्हणजे रत्नाकर आणि जलधी हे समुद्राला समानार्थी शब्द आहे. अवनी म्हणजे पृथ्वीचा समानार्थी शब्द आहे. आणि राहिलेला बघा आपला जो चौथा पर्याय आहे तो पर्याय म्हणजे काय आहे रे? कासार. कासार म्हणजे एक प्रकारचं तलाव आणि तलावाला जो समानार्थी शब्द आहे तो शब्द आहे कासा. हे लक्षात घ्यायचं आहे. लक्षामध्ये तलावाला समानार्थी शब्द कोणता आहे? कासा. जलधी आणि रत्नाकर ही समुद्राची नाव आहेत आणि अवनी हे पृथ्वीचं समानार्थी शब्द आहे आणि कासा हा जो शब्द आहे तो शब्द कशाशी संबंधित आहे किंवा कोणाचा समानार्थी शब्द आहे? तर तलावाला कासा हे शब्द आलेला आपल्याला पाहायला मिळतं. आता बघा आता हे झालं आपला काय शोधायचं होतं? समानार्थी शब्द इथं शोधायचं होतं. आता आपण दुसऱ्या प्रकारचे प्रश्न इथं पाहूया. तिसरं उदाहरण बघूया बरं का. आता गाळल्या जागेच्या रूपामध्ये कशा पद्धतीने प्रश्न पडतात तेही पाहूया आपण इथं बरं का. आता बघा तिसरा उदाहरण बघा. पोळ्याच्या दिवशी टिंबटिंब सजवून मिरवत नेतात. आणि त्याच्यासाठी पहिला पर्याय बघा मेषाना, दुसरा आहे धेनुला, तिसरा पर्याय आहे वृषभांना, आणि चौथा पर्याय जो आहे तो आहे अश्वांना. आणि इथं आपला 4 गोल दिले, त्यातला योग्य पर्यायाचा गोल आपण इथं रंगवायचा. विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने सुद्धा तुम्हाला प्रश्न याच्यावर पडू शकतात की पोळ्याच्या दिवशी टिंबटिंब सजवून मिरवत नेतात. आता बघा आता आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की पोळ्याच्या दिवशी आपण कुणाची मिरवणूक करतो? बैलाची. बरोबर आहे. पण बैलासाठी बैल हा शब्द दिलेला नाही, त्याऐवजी काय दिलेला आहे? त्याचा समानार्थी शब्द दिलेला आहे की जे तुम्हाला शब्दाची माहिती नसणार आहे. म्हणजे सर्रास बोलताना आपण काय करतो? बैल असा उच्चार करतो किंवा प्रत्येक वेळेस आपण बैल असं नाव घेतो, पण त्या बैलाला समानार्थी जो शब्द आहे तो शब्द आपल्याला माहिती पाहिजे. आता बघा इथं पहिलं दिलंय मेषांना, दुसरं दिलंय धेनुला, तिसरं आहे वृषभांना आणि चौथा आहे अश्वांना. आता बघा मेष हा मेंढ्याचा समानार्थी शब्द आहे. म्हणजे मेंढ्यासाठी असणारा समानार्थी शब्द कोणता आहे? मेषांना. धेनू हा गाईला, म्हणजे धेनू हा जो शब्द आहे तो शब्द कशाला अनुसरून किंवा कुणाला समानार्थी शब्द आहे? तर गाई किंवा गाय या शब्दाचा समानार्थ धेनूला आहे. आणि वृषभांना म्हणजेच तो काय आहे रे?
किंवा अश्व म्हणू आपण, याचा नंतर विचार करू। अश्वाना म्हणजेच घोडा, घोड्यासाठी जो समानार्थी शब्द आहे तो काय आहे, अश्व। आणि इतर पोळ्याच्या दिवशी टिंबटिंब सजवून मिरवत नेतात म्हणजेच बैलाला, आणि या बैलासाठी जो समानार्थी शब्द आहे तो आहे वृषभाना, म्हणजेच या बैल या शब्दाचा समानार्थ असलेला शब्द इथं वृषभाना आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी आपला पोळ्याच्या दिवशी वृषभांना सजवून मिरवत नेतात अशा पद्धतीने याचं उत्तर येतं। आणि त्यामुळे आपल्याला इथं तिसरा पर्याय पूर्ण आपल्याला काय करावं लागणार आहे, पूर्ण रंगवावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आता विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षामध्ये आलेलं आहे की समानार्थी शब्द कशा पद्धतीनं ओळखायचंय। आता समानार्थावर आधारित प्रश्न तुम्हाला कधी गायल्या स्वरूपात पडतील, कधी आधी जे आपण दोन उदाहरण घेतले त्यावर आधारित पडू शकतात, आणि कशाही पद्धतीने पडू शकतात, त्याचे काय विचार करायचा नाहीये। पण फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला विचारलंय काय आणि दिलंय काय, ह्या दोन गोष्टी आपल्या लक्षामध्ये ठेवायचं, आणि जी विचारले तेवढंच आपण इथं ओळखायचं आहे। आता याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे की आपल्या इयत्ता 5वी मराठी या विषयातील जेवढेही समानार्थी शब्द आहेत ते सगळे समानार्थी शब्द तुम्हाला काय करावं लागणार आहेत, पाठ करावं लागणार आहे, तरच आपल्याला हा समानार्थावर आधारित असणारा जो प्रश्नसंच सराव प्रश्नसंच आहे तो सोडवता येणार आहे। तर अशा पद्धतीनं आज आपण काय केलं आहे की जो आपला घटक 4 मधला उपघटक 4.1 समानार्थी शब्द आहे त्यावरील व्हिडिओ हा तयार झालेला आहे। आणि आता तुम्ही काय करायचं की हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि त्यावर आधारित जो असणारा आपला सराव प्रश्नसंच 4.1 आहे तो सगळ्यांनी सोडवायचं आणि आपल्या या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवायचं। धन्यवाद।